जी पत्रकारितेसमोरील आव्हानं मी जे म्हटलं ना, की आव्हानं म्हणजे काय असतात, तर योग्य माहिती स्वतः मिळवणं, ती वेळेत मिळवणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. लोकांना काय वाटतं, पत्रकारांच्या समोरची आव्हानं म्हणजे काय, कुणीतरी धमक्या देत आहे, कुणीतरी हल्ले करत आहे, किंवा कुणीतरी तुम्हाला काहीतरी आमिष दाखवत आहे किंवा काहीतरी दबाव आणतं. ही तर आव्हानं आहेतच, मात्र तुम्ही स्वतः जेव्हा अंतर्मुख होता तेव्हा सगळ्यात पहिलं मला रोज सकाळी उठल्यानंतर जाणवतं की आपल्याकडून चूक होता कामा नये. तरी होते, झालेल्या आहेत. काम करताना चुका ह्या होणार, पण त्या चुका होऊ देऊ नयेत यासाठी म्हणून तुम्ही सजग राहणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि आज मला दुर्दैवाने हे जाणवतं की या सगळ्याकडे तेवढं गांभीर्याने पाहिलं जात नाही. म्हणजे चुका झाल्या तर जो खरा पत्रकार आहे आणि त्याच्या खरा संवेदनशील पत्रकार आहे आणि त्याच्या हातून जर त्या दिवशी चूक झाली बातमीच्या तपशिलामध्ये, बातमी देण्यामध्ये, तर त्याला रात्री झोप येत नाही. हा माझा अनुभव आहे. पण आज ही एक ॲटिट्यूड दिसतो की ठीक आहे ना, काय आहे, मला कोण विचारणार आहे. आणि चूक होणं हे आपण मान्य करू, माणूस आहे, चूक होणार, पण ती चूक स्वतः कबूल करणं, ती पुन्हा होऊ नये यासाठी मी सजग राहिलं पाहिजे असं स्वतःला बजावणं एक भाग. आणि दुसरी जी प्रवृत्ती मला कोण विचारणार आहे, ही प्रवृत्ती घातक आहे आणि ही प्रवृत्ती अधिक पुढे जाऊन मोठा अपघात घडवते.